पहा, केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफचा टॉपिक चालू आहे आपला. आपण कालच्या लेक्चरमध्ये थिअरीज ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ पाहिल्या होत्या. त्यातली नंतरची जी थिअरी आहे दॅट इज केमिकल इव्होल्युशन ऑफ दी लाईफ. बरोबर आहे. आता याचं इंट्रोडक्शन जे आहे ते आपण काल ऑलरेडी डिस्कस केलं आहे. इट वॉज गिवन बाय अलेक्झांडर ओपेरिन अँड JBS हेल्डेन. आता या थिअरीचं मिनिंग काय होते पहा. लाईफ ओरिजिनेटेड थ्रू केमिकल रिॲक्शन्स. तुम्हाला तसंही माहीत आहे की कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक प्रॉपर्टी असते पहा, दॅट इज केमिकल रिॲक्शन. बरोबर आहे. जोपर्यंत केमिकल रिॲक्शन घडत नाही किंवा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी घडत नाही तोपर्यंत आपण त्याला काय म्हणत नाही, लिव्हिंग म्हणत नाही. मग हाच कन्सेप्ट ओपेरिन आणि हेल्डेननी यूज केला आहे, दॅट इज लाईफ ओरिजिनेटेड थ्रू दी केमिकल रिॲक्शन. आता आणखी एक मुद्दा क्लिअर करा तुम्ही की ह्या ज्या केमिकल रिॲक्शन्स घडल्या दॅट वेअर कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शन, म्हणजे ह्या रिॲक्शन कंटिन्युअसली घडतच गेल्या आणि नंतर कधी त्याच्यामध्ये काय एक लाईव्ह प्रॉपर्टी ॲड झाली असेल तर हे झालं केमिकल इव्होल्युशन. आता यांनी काय केलं आहे, या पूर्ण थिअरीला वेगवेगळ्या सब पॉईंटमध्ये डिवाइड केलं आहे ना. फॉर एक्झाम्पल, पहिला मुद्दा केला त्यांनी ओरिजिन ऑफ दी अर्थ अँड प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. त्यानंतर आहे फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर व्हेपर, मिथेन. असे सब पॉईंट्स तयार केले. त्यातला आता एक एक पॉईंट आपण डिस्कस करू. पहा, पहिला मुद्दा आहे ओरिजिन ऑफ दी अर्थ अँड प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. आता याचं मिनिंग काय होते, जसं आपण काल पाहिलं की सगळ्यात पहिले काय बनलं असेल तर आपण सांगितलं आहे युनिव्हर्स. बरोबर आहे. त्या युनिव्हर्सच्या नंतर काय तर सोलार सिस्टम्स बनले असतील. सोलर सिस्टमच्या नंतर है ना सन आणि त्याच्यापासून तयार झाली असेल काय तर अर्थ. हा सगळा कन्सेप्ट आपला कालचा आहे. तर आता कन्सिडर करा की सपोज दिस इज द सन आणि याच्यापासून काय तयार होऊन राहिली अर्थ. या सनला आपण काय कन्सिडर केलं होतं की याच्यामध्ये कंटिन्युअसली हायड्रोजनचं बॉम्बार्डिंग होत राहते है ना. व्हॉट इज मीन बाय सन, इट इज द कोलिजन ऑफ हायड्रोजन ॲटम्स. खूप सारे हायड्रोजनचे ॲटम्स राहतील आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअसली काय होत राहते, कोलिजन. आणि याच्यापासून काय तयार होते, इट लीड टू द ट्रिमेंडस हीट. खूप सारी काय इव्हॉल्व होत असेल, हीट. आता या हीटचाच एक पार्ट काय आहे तर अर्थ आहे. तुम्ही कन्सिडर करा एखादा विस्फोट होत राहतो. विस्फोट झाला का काय होते, जे पार्टिकल्स राहतात ते एकमेकापासून सेपरेट होतात काय की नाही. कोणत्याही प्रकारचा एखादा बॉम्ब स्फोट वगैरे जर झाला तर तशीच केस आहे. सनमध्ये हायड्रोजन बॉम्ब्स होऊन राहिले, त्याच्यामध्ये कोलिजन होऊन राहिलं आणि त्यातलाच एखादा पार्ट सेपरेट झाला, सनचा एखादा पार्ट सेपरेट झाला ज्याला आपण कन्सिडर करतो सध्याची अर्थ. पण जेव्हा हे त्यावेळेस घडलं असेल, टेम्परेचर खूप जास्त असेल, म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे की व्हेन अर्थ वॉज ओरिजिनेटेड फ्रॉम दी सन इट वॉज लाईक द ग्लोईंग फायर. आगीचा गोळा होता. ग्लोईंग फायर म्हणजे काय होते, आगीचा गोळा होता. त्याच्यानंतर काय घडलं असेल पहा, त्या ठिकाणी दॅट अर्थ वॉज कंटेनिंग क्लाउड ऑफ दी गॅसेस, क्लाउड ऑफ दी हॉट गॅसेस. आणि याच्यासोबतच त्याच्यामध्ये प्रेझेंट होते काही कॉस्मिक डस्ट. आता मला सांगा, हे सगळे पार्टिकल कुठून येऊन आले, फ्रॉम दी युनिव्हर्स. कुठून आले, युनिव्हर्स. युनिव्हर्सला दुसऱ्या भाषेत म्हणतात कॉस्मॉस. मग कॉस्मॉस मधून आलेले पार्टिकल म्हणून त्याला कॉस्मिक डस्ट. तर क्लाउड ऑफ हॉट गॅसेस आणि कॉस्मिक डस्ट याला ओपेरिन आणि हेल्डन दोघांनी शब्द वापरलाय नेबुला. काय शब्द वापरायचा तुम्हाला, नेबुला. म्हणजे डायरेक्टली अर्थ नाही बनली तर एक पार्टिकल बनला नेबुला नावाचा. नंतर त्याचं टेम्परेचर हळूहळू कमी झालं असेल. बरोबर आहे. आणि हे जे मिक्सचर आहे त्याच्यामध्ये खूप सारे पार्टिकल एलिमेंट पण राहू शकतात. ते कंडेन्स झाले असतील आणि त्याच्यानंतर काय तयार केलं, त्यांनी दोन पार्ट बनवले. पृथ्वी कशी बनली बा,
त्याचे दोन पार्ट बनवले. एक तर त्याचं सेंटर बनलं असेल आणि त्याची सरफेस, याला आपण पृथ्वीचा गर्भ म्हणतो, कोर. त्या कोर कसं बनवलं तर इट वॉज मेड अप ऑफ हेवी एलिमेंट्स. म्हणजे जे हेवी एलिमेंट असतील जसं की निकेल आहे, आयरन आहे, हे एलिमेंटनी काय बनवलं, पृथ्वीचा कोर, सेंटर, आणि त्याचा जो सरफेसचा पार्ट आहे, वरचा पार्ट, ॲटमॉस्फेरिक. पहिले सरफेस बनलं असेल, त्याच्यामध्ये काय होते, लाईट एलिमेंट लाईक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. हे एलिमेंटनी काय बनवला, सरफेस. आता हे एलिमेंट लाईट असल्यामुळे हे काय बनत गेले, हे वर गेले, त्यांनी त्यांनी काय बनवलं, पृथ्वीचा ॲटमॉस्फिअर बनवलं. आता हे जे ॲटमॉस्फिअर आहे हे केव्हाचं आहे, जेव्हा पृथ्वी उदयास आली तेव्हा. म्हणून त्यांनी म्हटलंय की धिस वॉज कॉल्ड ॲज, याला त्यांनी काय म्हटलंय माहिती आहे काय, प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. काय म्हणायचं आहे, प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. आणि कसं होतं असं जर पेपरमध्ये विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे दॅट ॲटमॉस्फिअर वॉज रिड्युसिंग. कारण हा जो ऑक्सिजन तुम्हाला दिसतो हा फ्री नव्हता, हा एक ॲटम आहे. फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन वॉज नॉट अवेलेबल. म्हणून प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर कसं होतं, रिड्युसिंग. लक्षात राहील. ओके. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर व्हेपर अँड मिथेन. हे सगळं ओपेरिन आणि हेल्डेनचं म्हणणं आहे बा. आता बा हे जे एलिमेंट्स बनले होते, या एलिमेंटपैकी हायड्रोजन जो आहे, दॅट हायड्रोजन इज व्हेरी ॲक्टिव्ह. तो कसा होता, ॲक्टिव्ह. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन ॲक्टिव्ह का असतो, कारण हायड्रोजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये काय असते, इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. हायड्रोजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला एक इलेक्ट्रॉन जर मिळाला तर तो स्टेबल होतो. म्हणून तो काय असेल, हायली ॲक्टिव्ह. कारण तुम्हाला माहित आहे ॲटमची रचना कशी असते, तर कोणत्याही प्रकारचा जर ॲटम असेल तर त्याच्यामध्ये काय राहते, एक त्याचा न्यूक्लियस प्रोटॉन न्यूट्रॉनपासून बनलेला, आणि त्याच्या आउटर मोस्टमध्ये काय राहतात, ह्या ऑर्बिट्स. याच्यामध्ये काय राहील, इलेक्ट्रॉन. आणि हा इलेक्ट्रॉन डिसाईड करतो स्टॅबिलिटी. तर याच्यावर डिपेंड राहते, या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे की हायड्रोजन जो होता इट वॉज व्हेरी ॲक्टिव्ह, आणि त्यांनी काय केलं, बाकीच्या एलिमेंटसोबत रिॲक्शन्स केल्या. मग जर समजा हायड्रोजन हा कार्बनसोबत रिॲक्ट झाला, हायड्रोजन हा कार्बनसोबत रिॲक्ट झाला तर काय तयार करेल, मिथेन तयार करेल. तसंच नायट्रोजन सोबत रिॲक्ट झाला, अमोनिया बनला. ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला, वॉटर. टेम्परेचर जास्त असल्या कारणानं दॅट वॉटर वॉज इन द स्टीम फॉर्म. एक व्हेपर होती, वाफ होती. लक्षात ठेवायचं आहे. तसंच जेव्हा हा हायड्रोजन सल्फर सोबत रिॲक्ट होईल तेव्हा तयार होऊ शकते हायड्रोजन सल्फाईड, H2S. ते हे मॉलिक्युल्स आहेत बा जे प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये तयार झाले. तर तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की व्हॉट वॉज दी कंपोजिशन ऑफ प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थ. तर लक्षात ठेवायचं आहे की सिम्पल मॉलिक्यूल कोणते बनले, इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल जर विचारले ते इनऑर्गॅनिक लक्षात ठेवायचं आहे. तर अमोनिया, वॉटर व्हेपर आणि मिथेन. ठीक आहे, हा झाला तुमचा दुसरा पॉईंट. त्याच्यानंतर पाहू आपण फॉर्मेशन ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आपण त्या थेअरीच्या नुसार कोण पागडे हो, काय म्हटलं त्यांनी, सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनले कसे. आता पहा, टेम्परेचर हळूहळू कमी होत गेलं असेल, आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय होतं, जी स्टीम तयार झाली होती आत्ताच पाहिली आपण, है ना, जी वाफ होती, दॅट स्टीम अंडरगो कंडेन्सेशन. त्याच्यात काय घडलं असेल, कंडेन्सेशन घडलं, आणि याच्यामुळे काय झालं, या स्टीमचं रूपांतर झालं रेनमध्ये. वाफेचं रूपांतर कशामध्ये झालं असेल, ड्रॉपलेट्समध्ये. अँड इन दिस वे रेन बिकम ॲक्युम्युलेटेड. खूप सारा पाऊस गोळा झाला. आणि पहिलेच मी सांगितलं की ह्या ज्या प्रोसेस घडल्या, ह्या ज्या रिॲक्शन्स घडल्या, ह्या कशा घडून आल्या, कॉन्स्टंट. हे रिॲक्शन कशा होत्या, कॉन्स्टंट. म्हणजे हजारो वर्षापर्यंत कंडेन्सेशन घडत गेलं, आणि हा म्हणजे हे जे रेन असेल, दॅट रेन वॉज कंटिन्युअसली फॉलिंग अपॉन द अर्थ. म्हणून काय म्हटलं त्यांनी, रेन वॉज ॲक्युम्युलेटेड. ते सगळं जे पाणी असेल ते गोळा झालं, अँड दे हॅव मेक द वॉटर रिझर्वायर. त्यांनी काय बनवले, वॉटर रिझर्वायर. कोणकोणते बनवले, लाईक रिव्हर, लेक्स, सीज, ओशियन. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या. आता हे तर झालं, स्टीमचं रूपांतर रेनमध्ये झालं. आता आणखी पहा, ह्या सगळ्या रिॲक्शन होत असताना त्याच्यामध्ये
पहिले सांगितलं मी, फ्री ऑक्सिजन वॉज नॉट, देर वॉज नो फ्री ऑक्सिजन. त्याच्यामुळे त्यात ओझोन पण बनला नसेल. ओझोन नसल्यामुळे काय झालं की जे सनचे रेडिएशन्स राहतात, ऑल द रेडिएशन्स ऑफ द सन दॅट हॅव डायरेक्टली कम टू दी अर्थ, ते कुठे आले असतील? पृथ्वीवर. म्हणजे त्या ठिकाणी ही एनर्जी अवेलेबल होती पहा. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहेत, त्यानंतर व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज आहेत, कारण टेम्परेचर खूप होतं, आणि लाईटनिंग. या तिन्ही प्रोसेस, या सगळ्याच्या ज्यात ह्या हीट एनर्जीज आहेत, आणि या एनर्जीच्या सहाय्यानं काय झालं असेल पहा, हे जे सिम्पल मॉलिक्यूल बनले याच्या अगोदरच्या स्टेपमध्ये, हे सिम्पल मॉलिक्यूल आणि हायड्रोकार्बन यांच्यामध्ये घडल्या रिॲक्शन्स. यांच्यामध्ये काय घडल्या असतील? रिॲक्शन्स घडल्या. बरोबर आहे? तर पाहून घ्या. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, लाईटनिंग यांनी हीट एनर्जी प्रोव्हाइड केली, आणि यांच्या थ्रू सिम्पल मॉलिक्युल्समध्ये रिॲक्शन घडल्या. कोणकोणत्या? कंडेन्सेशनची रिॲक्शन आहे, पॉलिमरायझेशनची रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशन आहे, आणि रिडक्शन आहे. आणि ऑल दॅट रिॲक्शन, या रिॲक्शनच्यामुळे काय घडलं पहा, या सिम्पल मॉलिक्यूल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं रूपांतर झालं ऑर्गॅनिकमध्ये. पहा काय काय बनलं? मोनोसॅकॅराइड. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की कोणत्याही प्रकारची शुगर जर असेल तर कशापासून बनते? त्याच्यामध्ये बेसिक कोणत्याही कार्बोहायड्रेटमध्ये काय करा, ते कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन यांना जर प्रॉपर अमाऊंटमध्ये आपण कंबाईन केलं, जसं CnH2nOn, तर काय बनवू शकतात? शुगर. म्हणून त्याला म्हटलं मोनोसॅकॅराइड. तसंच काय बनलं? अमिनो ॲसिड, प्युरिन अँड पिरिमिडिन, न्यूक्लिक ॲसिडला बनवणारे, फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल, फॅट्सला बनवणारे. तर हे आहेत ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. फक्त लक्षात घ्या. दुसऱ्या स्टेपमध्ये काय बनले होते? तर फॉर्मेशन ऑफ मिथेन, अमोनिया आणि वॉटर व्हेपर. हे सिंपल आहेत, पण हे काय होते? दीज वेअर इनऑर्गॅनिक. आणि आता जो आपण पाहून राहिलो तो कोणता आहे? ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचा. बरोबर आहे? तर तुम्हाला विचारू शकतात काय काय बनले, तर लक्षात ठेवायचं आहे मोनोसॅकॅराइड, अमिनो ॲसिड, प्युरिन, पिरिमिडिन आणि फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल. बरोबर आहे? आता काय झालं? हे सगळे कुठं बनले आहेत? अर्थ, ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? रेन. पहिले सांगितले मी, खूप सारं पाणी जमा झालं असेल. म्हणजे ऑल दीज सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल वेअर प्रेझेंट इन दी वॉटर, ॲक्वियस वॉटर बॉडीजमध्ये होते. तर त्याच्या बॉटमला ते कलेक्ट झाले. टेम्परेचर अजून जास्त असल्यामुळे त्यांनी काय म्हटलं आहे? या सगळ्या सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूलला त्यांनी नाव दिलं आहे प्रिमिटिव्ह ब्रॉथ किंवा हॉट डायल्यूट सोप. जसं की साबणाचा फेस होतो किंवा पाणी उकळते की नाही, तर त्याच्यासारखं याला त्यांनी नाव दिलं आहे प्रिमिटिव्ह ब्रॉथ. ब्रॉथ म्हणजे उकळलेलं पाणी, किंवा हॉट डायल्यूट सोप. आता सोप का म्हटलं असेल? फेस का बनला? आता हे लिपिड आहे, फॅटी ॲसिड बनले. तुम्हाला माहित आहे लिपिड म्हणजेच ऑइल. ऑइल हे पाण्याच्या वर तरंगते. हे सगळे मॉलिक्यूल त्या पाण्यामध्येच असतात, पण टेम्परेचर जास्त असल्या कारणानं ते वॉटर कसं होतं? इट वॉज लाईक बॉइलिंग वॉटर. म्हणून त्यांनी त्याला हॉट डायल्यूट सोप म्हटला. आता या मॉलिक्यूल्स बनल्यानंतर हे तर ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनले, पण हे मॉलिक्यूल ॲज इट इज असेच राहिले वर्षापर्यंत. का राहिले असतील? कारण त्याला कंडिशन्स आहेत ह्या इथं मांडल्यात मी. देर वॉज नो फ्री ऑक्सिजन. एकतर ऑक्सिजन नव्हता आणि कोणत्याही प्रकारची एन्झाईम सिस्टम नव्हती. त्याच्यामुळे या मॉलिक्यूलमध्ये काय घडलं नाही? देअर वॉज नो डिग्रेडेशन. कोणत्याही प्रकारचं ब्रेकडाऊन घडलं नाही. म्हणजे हे मॉलिक्यूल असेच्या असे हजारो वर्षापर्यंत राहिले असतील. ओके, हा झाला आपला सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचा पार्ट. काय काय बनलं आहे? सगळ्यात पहिले ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर, नंतर फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन, त्यानंतर फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. कसे बनले त्याची पूर्ण प्रोसेस आपण पाहिली. आता याच्यानंतर आहे फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. आता पहा, सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल याला आपण कन्सिडर करू मोनोमर्स. याला काय समजू आपण? मोनोमर. या मोनोमरमध्ये घडली पॉलिमरायझेशनची स्टेप. एकतर सिंपल युनिट आहेत ते गोळा झाले असतील, दे बिकम कलेक्टेड, म्हणून त्याला म्हटलं ॲग्रिगेशन. आणि पॉलिमरायझेशन म्हणजे काय?
ज्या प्रोसेसमध्ये खूप सारे सिम्पल युनिट कलेक्ट गॅदर्ड आहे ना, दे बिकम गॅदर्ड, कलेक्ट होतात, लिंक टू इच अदर, आणि त्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन म्हटलं. आणि काय बनलं, मोनोमर कलेक्ट झाले, तर मोनोमर पासून काय बनले असतील विद्यार्थी मित्रांनो, पॉलिमर. आणि पॉलिमरलाच त्यांनी म्हटलं आहे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. कोणकोणते बदले, आता तुम्ही एक्झाम्पल लक्षात घ्या. इफ शुगर इज द मोनोमर, काय बनवलं असेल पॉलिसॅकॅरिड, ज्याला कार्बोहायड्रेट म्हणतो. अमिनो ॲसिड जर मोनोमर आहे तर त्याच्यापासून पॉलिमर कोणता बनेल, प्रोटीन. फक्त हा प्रोटीन जो आहे हा प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये बनला, कारण सध्या पृथ्वी अजून कम्प्लिटली बनलेलीच नाही आहे. म्हणून त्यांनी काय केलं, प्रोटीनला सुरुवातीला म्हटलं आहे प्रोटोप्रोटीन, अर्ली. इथं हा जो प्रोटो वर्ड आहे याचा अर्थ काय होतो, प्रिमिटिव्ह. जेव्हा पृथ्वी उदयास आली, जेव्हा ओरिजिन झाली, तेव्हा बनलेले प्रोटीन, तेव्हा बनलेले केमिकल्स, म्हणून त्याला प्रिमिटिव्ह शब्द वापरायचा आहे. प्रिमिटिव्ह म्हणजे अर्ली, याचा अर्थ काय होतो, अर्ली. तर प्रोटीन जे बनले त्याला त्यांनी सुरुवातीला नाव दिलं प्रोटोप्रोटीन, आणि या प्रोटोप्रोटीनला समोर जाऊन नाव दिलं त्यांनी प्रोटीन्स, म्हणजे ऍक्टिव्ह प्रोटीन बनले असतील, बरोबर आहे. आणि जेव्हा प्रोटीन मॉलिक्यूल बनले, दॅट प्रोटीन फॉर्मेशन वॉज कन्सिडर्ड ॲज लँडमार्क. महत्वाचं वाक्य, लँडमार्क इन द ओरिजिन. लँडमार्कचा अर्थ काय होते, एक मार्किंग घटना घडली महत्वाची. कारण तुम्हाला माहित आहे की प्रोटीन जे राहतात, दॅट प्रोटीन मे ऍक्ट एज द एन्झाईम, हार्मोन म्हणून काम करू शकतात, बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून काम करू शकतात, बरोबर आहे. प्रोटीनच्या पासून समोर काय बनले असतील, एन्झाईम. आणि एन्झाईम बनले म्हणजे रिॲक्शनचा स्पीड हळूहळू वाढला असेल. हे आहे त्या प्रोटीनचं महत्व. तुम्हाला पेपरमध्ये विचारलं तर लिही जा, लँडमार्क म्हणजे काय, प्रोटीन्स काय, कसं आहे. त्याच्यानंतर पहा प्युरिन्स आणि पिरिमिडिन. प्युरिन पिरिमिडिन जर समजा कंबाईन झाले, त्याच्यापासून न्यूक्लिओटाइड बनू शकतात. न्यूक्लिक ऍसिडचं रूपांतर समोर जाऊन तयार होऊ शकते, न्यूक्लिक ऍसिड बनू शकतात, बरोबर आहे. फॅटी ऍसिड प्लस ग्लिसेरॉल, हा जो वर्ड आहे इट इज ग्लिसेरॉल. हे जर कंबाईन झाले त्याच्यापासून काय बनतात, फॅट्स. तर पॉलिसॅकॅरिड, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड किंवा न्यूक्लिओटाइड म्हणा सुरुवातीला, फॅट्स, हे सगळे काय झाले कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. सिंपल सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल पासून सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. तर असा हा पूर्ण प्रवास आहे. पहा, सुरुवातीला फक्त अर्थ, ऑब्जेक्ट बनले, ऑब्जेक्टमध्ये केमिकल्स बनले, केमिकलमध्ये कंबाईन होऊन सिंपल, कॉम्प्लेक्स चालली प्रोसेस समोर जात. तर हा झाला आपला फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड. आता पहा, जसं मी तुम्हाला इथं प्रोटीनचं महत्व सांगितलं तसंच न्यूक्लिक ऍसिडचं आहे. काय काय बनलेलं आहे, इथं आपण लिहिलं होतं प्युरिन अँड पिरिमिडिन, है ना. तर सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून काय बनले माहिती आहे का, फॉस्फोरिक ऍसिड, शुगर आणि नायट्रोजन बेसेस. नायट्रोजन बेसेस म्हणजेच काय, तर प्युरिन अँड पिरिमिडिन. हे आपल्या सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. आहे की नाही. त्याच्यानंतर शुगर मॉलिक्यूल जे बनल्यात, मोनोसॅकॅरिड पाहिले होते आपण, पॉलिसॅकॅरिड, मोनोसॅकॅरिड. त्याच्यानंतर फॉस्फोरिक ऍसिड. हे तीनही युनिट जेव्हा कंबाईन होतात तेव्हा याच्यापासून तयार होतात न्यूक्लिओटाइड. आणि हजारो न्यूक्लिओटाइड जेव्हा कलेक्ट होतात, पॉलिमराइज होतात, तेव्हा त्याच्यापासून तयार झाले न्यूक्लिक ऍसिड. आणि न्यूक्लिक ऍसिड मग डीएनए बनू शकतात किंवा आरएनए, बरोबर आहे. आता पहा, जसं प्रोटीनचं महत्व आहे तसंच न्यूक्लिक ऍसिडचं आहे. वी नो दॅट न्यूक्लिक ऍसिड्स, जसं की डीएनए, हा डीएनए स्वतःचं काय करू शकतो, रेप्लिकेशन. म्हणजे न्यूक्लिक ऍसिड बनल्यानंतर त्यांनी काय शो केलं, दे हॅव शोड सेल्फ रेप्लिकेशन ॲबिलिटी. ते स्वतःहून काय झाले, रेप्लिकेट. तुम्हाला सांगा रेप्लिकेशन मध्ये एन्झाईम्स पाहिजे, तर ठीक आहे ना, एन्झाईम्स अगोदर बनले आहेत की नाही. सगळ्यात पहिले प्रोटीन बनला, मुद्दा लक्षात घ्या. ओरिजिन ऑफ लाईफमध्ये डीएनए पहिले बनला नाही, प्रोटीन मॉलिक्यूल बनला आणि नंतर कुठं डीएनए बनला. आणि डीएनएला रेप्लिकेशन करता एन्झाईम पाहिजे, ते एन्झाईम मग इथून प्रोव्हाइड झाले. सेल्फ रेप्लिकेशन ॲबिलिटी. आता मला सांगा, जर समजा एखाद्या केमिकलमध्ये रेप्लिकेशन नावाची गोष्ट घडते, तर याचा अर्थ ते रेप्लिकेशन काय आहे,
ती आहे फंडामेंटल प्रॉपर्टी कोणाची, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. जर समजा अशा प्रॉपर्टीज ॲड झाल्या तर याचा अर्थ त्या पृथ्वीवरती काय बनले, लिव्हिंग फॉर्म्स बनले. सुरुवात केली होती आपण कुठून, युनिवर्स, नंतर काय सोलर सिस्टम, सन, ऑब्जेक्ट बनला, ऑब्जेक्टमध्ये केमिकल्स बनले आणि या केमिकलमध्ये हळूहळू नवीन नवीन प्रॉपर्टीज ॲड केल्या आणि या प्रॉपर्टीच्या थ्रू शेवटी आता काय बनलं आहे, लिव्हिंग. DNA आणि प्रोटीन बनला म्हणजे यांच्या कॉम्बिनेशनच्या थ्रू काय बनू शकतं, व्हायरसेस बनू शकतात, बॅक्टेरिया बनू शकतात. लक्षात राहील. तर हा जो पूर्ण टॉपिक आहे पहा केमिकल इव्होल्युशनचा, याच्या आधारावर तुम्ही काय करा, फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे न्यूक्लिक ॲसिडपर्यंतचा तुम्हाला एक फ्लो चार्ट बनवायचा आहे. ठीक आहे. बाकीचा कन्सेप्ट आपण उद्याला पाहू.